बरोबर आहे. तसं आज मी एक तुमच्यासाठी चांगला उपक्रम घेऊन आलेलो आहे. मी डॉक्टर किरण प्रकाश झरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव कडून आलेलो आहे महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी म्हणून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि माननीय श्री मंगल प्रभात लोढाजी यांनी तुमच्यासाठी एक निबंध स्पर्धा ठेवलेली आहे राज्य स्तरावरची, महाराष्ट्र शासनाची. ह्याला पहिलं बक्षीस आहे 31,000 रुपये. किती? म्हणजे 10वीचा सगळा खर्च त्याच्यामध्ये निघू शकते. बरोबर आहे का? दुसरं बक्षीस आहे 21,000 आणि तिसरं बक्षीस आहे 11,000. आणि तुमच्या पण ज्ञानाचं काय त्याच्यामध्ये होणार आहे, चेकिंग होणार आहे. तुम्हाला मराठीमध्ये निबंध लिहिण्याचा विषय ऑलरेडी आहेच, त्यामुळे ह्याच्यातून तुमचा अभ्यास सुद्धा होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 14 एप्रिलला आत्ता जयंती झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कोण आहेत? महामानव, बोधिसत्व, संविधानकार आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. बरोबर आहे का? इतका ग्रेट मॅन आहे. बरोबर आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज अ ग्रेट मॅन हु बॉर्न इन वेअर? इन महाराष्ट्र. सेमी आहे ना तुमचं? ज्याला जगात ओळख आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विदा सावरकर असे फार मोठे मोठे लोक, त्यांचा निवास या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. हे या महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती निबंध लिहिण्याची तुम्हाला संधी आलेली आहे. ही संधी तुम्ही चुकवू नका. उद्या तुम्ही एक निबंध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती लिहून आणा. निबंधाचा विषय लिहून घ्या की तुम्ही तुमचा निबंध हा PDF स्वरूपामध्ये जोडू शकता. तुमच्या निबंधात जे निबंध चांगले आहेत ते स्वतः मुख्यमंत्री यांच्याकडून प्रकाशित केले जाणार आहेत. ओके, बरोबर आहे. तुमच्यातलेच माणसं उद्याच्याला जाऊन डॉक्टर होणार, वकील होणार, इंजिनियर होणार. बरोबर आहे. धाराशिव जिल्ह्याचं नाव तुम्ही काय करणार? रोशन करणार. नाही करणार का? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्य. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्य. आता उदाहरणार्थ महिलांना मतदानाचा हक्क दिलेला आहे, वारसा हक्क दिलेला आहे, प्रसूती रजा दिलेली आहे. आणि तुम्ही ब वाले आहे, ब म्हणून तुम्हाला जाता जाता सांगून जातो मी. ओके, आता सध्या आपल्या संसदेमध्ये आज महिला आरक्षणावरती मतदान होणार आहे. आज सगळ्यांनी घरी गेल्यावर मोदी साहेबाचं आजचं ट्विट बघा, नरेंद्र मोदी साहेबाचं फेसबुक काढून बघा. सगळेजण महिलांना 33% आरक्षण आमदारकी आणि खासदारकीमध्ये भेटणार आहे. त्यामुळे उद्या चालून धाराशिवचे आमदार खासदार महिला असू शकते. आपली आई कोण आहे? महिला आहे. आपली बहीण कोण आहे? महिला आहे. त्यामुळे महिलांची आपल्या देशाला गरज 50% कोण आहे बघा? 2 रांगा मुलाचे आहेत आणि 2 रांगा मुलीचे आहेत. काय? त्यामुळे मुलींना खूप मोठं महत्व आहे. जिजामातेनं जसं छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं, नाही तर छत्रपती शिवाजी महाराज घडले असते का? आणि तुमच्या शाळेचं नाव काय आहे? बरोबर आहे का? म्हणजे शिवाजी महाराजांच्या नावावर तुमच्या शाळेचं नाव आहे आणि ही शाळा 1 नंबर आहे असं सगळीकडे म्हणतात लोक. काय? तर उद्या तुम्ही 1 नंबर निबंध लिहून आणा सुवाच्य हस्ताक्षरामध्ये. हस्ताक्षर कसं पाहिजे? ओके, आम्ही उद्या परत तुमच्याकडे येऊ. तुम्ही ह्याच्यावरती स्कॅन करून PDF स्वरूपामध्ये सुद्धा निबंध काय करू शकता? अपलोड करू शकता. उद्या तुम्ही तुमचा निबंध आमच्याकडे जमा करा. ओके, करचाल का? किती जण निबंध लिहून आणतील? काही लोक असेच हात वर केले. काय? ओके, तुमच्या सर्वांना 10वी साठी शुभेच्छा आणि उद्या मात्र निबंध लिहून आणा.